आता आपण श्लोक 14 आणि 15 यांचा एकत्र अर्थ पाहणार आहोत. श्लोक 14. अनन्यचेताः सततयो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थ: हे पार्थ, जो नेहमी दुसरे काहीही नाही अशी चित्ताची भावना करून माझे म्हणजे ईश्वराचेच स्मरण करतो, त्या नित्ययुक्त योग्याला मी ईश्वर अत्यंत सुलभतेने प्राप्त होतो, असे तू समज. श्लोक 15. मामुप्येत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. अर्थ: परमसिद्धी प्राप्त झालेले महात्मे मला म्हणजे ईश्वराला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुःखाचे स्थान अशा अशाश्वत जन्माला कधीही प्राप्त होत नाहीत. विवरण पाहूया. भगवंत अर्जुनाला सांगत आहे की ईश्वर प्राप्तीसाठी आपले संपूर्ण जीवनच भगवंतालाच समर्पित केल्याने त्याचे खरे पूजन होते. यासाठी साधकाने अनन्य चेता असले पाहिजे. शिवाय ईश्वराचे नित्य किंवा अगदी सतत स्मरण करायला पाहिजे. तो ईश्वराशी नेहमीच युक्त असायला हवा. असा हा साधक महात्मा होतो. तो दुःखकारक पुनर्जन्म घेत नाही आणि त्यालाच परमगती मिळते. अनन्य चेतः. अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही. दुसरा म्हणजे एका ईश्वरा वाचून दुसरा कोणी नाही असा त्याचा निश्चय होतो. ही अनन्य अवस्था चित्ताची अशी अवस्था झाली की तो अनन्य चेतः होतो. असा साधकच ईश्वराचे सतत व नित्य स्मरण करू शकतो. सर्वसाधारण माणसे अन्य चेतस म्हणजे मी इतरांहून निराळा आहे आणि इतर सर्व माझ्याहून वेगळे आहेत अशा प्रकारे स्वतःला वेगळे समजणारी असतात. मानवी जीवनात जे काही विवाद होतात ते या भिन्न मानण्यामुळेच होतात. जर आपल्याला अनन्यचे खरे दर्शन झाले म्हणजे दुसरा कोणी नाही, कोणी भिन्न नाही, एकच एक तत्व या विश्वात भरून राहिलेले आहे. ते वेगळेपणाने कोठेच अस्तित्वात नसते. म्हणजेच वासुदेव सर्वमिती अशी ही प्रचिती येणे. म्हणजेच अनन्य चेतस अवस्था प्राप्त करणे, तोच ईश्वराचे नित्यशः स्मरण करू शकते. ईश्वराचे नित्य स्मरण केल्याने ईश्वर प्राप्त होतो. पण स्मरण करण्यासाठी ईश्वराचे दर्शन सुद्धा आवश्यक असते. दर्शनातून अनुभूती येते व अनुभूतीने स्मरण होते. अनुभूती म्हणजेच ज्ञान होणे. एखाद्या गोष्टीचे दर्शन झाले की त्याची अनुभूती होऊ शकते. त्या अनुभवाचे स्मरण होते. उदाहरणार्थ, ज्याने आंब्याचे सुंदर रसरशीत असे फळ पाहिले आहे, त्याची सुंदरता, रंग, रसरशीतपणा अनुभवलेला आहे, त्याला त्या फळाची आठवण येईल. ज्याने त्याची मधुर चव चाखलेली आहे त्याला त्याच्या गोडीचे म्हणजेच मधुरतेचे स्मरण होईल. म्हणजेच स्मरणासाठी ज्ञान किंवा अनुभवासाठी दर्शन आवश्यक असते. म्हणून स्मरण होण्यासाठी सर्वप्रथम आत्म्याचे दर्शन झाले पाहिजे, मग त्याचे वर्णन ऐकले पाहिजे. श्रवणानंतर मनन व चिंतन किंवा स्मरण करण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणूनच ईश्वर सर्व काही आहे याची अनुभूती यायला हवी. तसे झाले नाही तर स्मरण होऊ शकत नाही. सामान्यांचे स्मरणात देवाची मूर्ती असते म्हणजे सगुणाचे स्मरण होऊ शकते. पण हे स्मरण खरे नाही असे भगवंत सांगत आहेत, कारण ते देहबुद्धीतून झालेले आहे. माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मनन करण्याचे इंद्रिय मन, चिंतन करण्याचे इंद्रिय चित्त आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुद्धी आहे. मात्र या इंद्रियाद्वारे ईश्वराचे ग्रहण करणे शक्य नसते, कारण तो तर या सर्वांपलीकडेच आहे. ईश्वर दर्शन झाल्यानंतर त्याचे नित्य स्मरण करावे.
म्हणजेच त्याचे प्रित्यर्थ आपले सर्व जीवन समर्पण करावे. तेच त्याचे नित्य पूजन ठरते. म्हणूनच ईश्वर स्मरण म्हणजेच आत्मसमर्पण. तोच सर्व काही आहे ही अनुभूती आणि मी त्याचाच आहे हा भाव. अशा रीतीने परमेश्वराशी नित्ययुक्त असावे. म्हणजेच तो ईश्वराशी सतत जोडलेला अनन्य चेता असतो. अनन्यपणामुळेच भिन्नतेचा भाव मनात शिल्लक नाही राहत नाही. म्हणून हा नित्ययुक्त योगी त्याला ईश्वर प्राप्त होतो. आता आपल्याला सर्वांच्या मनात हा निश्चितच विचार येईल की ईश्वराचे दर्शन होण्यासाठी सुद्धा देवाचं नाव घ्यावंच लागतं ना. तर हो, ते बरोबर आहे. आपल्याला समर्थ रामदासांची हकीकत म्हणजे गोष्ट सर्वांना माहिती आहे की त्यांनी 12 वर्ष सतत भगवंताचे नाव घेतले, 13 कोटीचा जप केला आणि त्यांना रामदर्शन झाले. आणि रामदर्शन झाल्यानंतर त्यांना मी रामाचा आणि राम माझा ही अनुभूती आली आणि त्यानंतरचं त्यांचे सर्व जीवन केवळ ईश्वर कार्यासाठीच त्यांनी समर्पित केलेले होते. म्हणजेच कोणतीही गोष्ट आपल्याला सहज साध्य होत नाही आणि हा संतांचा अनुभव आहे. संतांचा हा अनुभवच आपल्याला भगवंताचे दर्शनसुद्धा घडवून देऊ शकतो. फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे जायला पाहिजे. महात्मा जो वरीलप्रमाणे नित्ययुक्त योगी होऊन ईश्वराजवळ गेला तर तो महात्मा होतो. यापूर्वी तो अल्प आत्मा असतो. ईश्वराचे पूर्णतेशी त्याचे मिलन झाले की तो पूर्णात्मा किंवा महात्मा होतो. मामुपेत्य, माम म्हणजे ईश्वर, उपेत्य म्हणजे त्याचे जवळ असणे. त्यासच परमगती किंवा संसिद्धी प्राप्त होते असे भगवंत सांगत आहेत. संसिद्धी या शब्दात सं अधिक सिद्धी, सम म्हणजे या उपसर्गामुळे आणि परमाम या विशेषणामुळे यापेक्षा दुसरी कोणतीही श्रेष्ठ सिद्धी शिल्लक राहत नाही असे सांगितले जाते. कारण जीव हा भगवंताचा अंश आहे. तो संपूर्णपणे जेव्हा भगवंताला समर्पित होतो तेव्हा कोणतीही सिद्धी त्याला प्राप्त करायची शिल्लकच राहत नाही. त्याहून दुसरे काहीच श्रेष्ठ असत नाही. त्याला स्वतःची कोणतीच स्थिती नसते. ही मानवी जीवनातील उन्नतीची एक अंतिम अवस्था मानली जाते. ही अवस्था ज्याला प्राप्त होते त्याला अस्थिर आणि दुःखमय असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. अर्थातच तो जन्ममरणाचे फेऱ्यातून मुक्त होतो आणि तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येयसुद्धा आहे. जोपर्यंत हा अल्पात्मा आहे तोपर्यंत याची दृष्टी भेदभावाने युक्त असते. म्हणजेच तो आणि मी किंवा मी आणि इतर वेगळे आहोत हा या प्रकारचे द्वंद्व त्याच्या मनात सततच असते. तो द्वंद्वमुक्त झालेला नसल्यामुळेच त्याला पुनर्जन्मसुद्धा घ्यावा लागतो. ज्यावेळी त्याचे चित्तातून अन्यचा म्हणजे दुसरेपणाचा भाव नष्ट होतो त्यावेळी अनन्य चेता व महात्मा होऊन जन्ममरणाचे कष्ट त्याला सोसावे लागत नाहीत. भगवंतांनी असा हा सगळा उपदेश जो आहे हा अर्जुनाला केलेला आहे. इथे आपण थांबूया.